नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। MHBEd CET संदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। तर आजपासून दररोज तुम्हाला जीकेचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत। त्याच्यामध्ये जनरल नॉलेज सर्व घटक क्लिअर केले जाणार आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक टॉपिकनुसार दररोज 2 लेक्चर आणि प्रत्येक टॉपिकच्या आधारित आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नोट्स आणि त्याचबरोबर टेस्ट देखील दिले जाणार आहेत। तर फायनली काम कंप्लीट झालेलं आहे। आजपासून तुम्हाला प्रॉपर अपडेट आपल्या चॅनलवरती दिल्या जाणार आहेत। चला तर वेळ न घालवता आजच्या जनरल नॉलेजच्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर याच्यामध्ये अति महत्त्वाचे प्रश्न आहेत। तर प्रश्न क्रमांक पहिला, सूर्यमाला आणि खगोलशास्त्र। तर याच्यावरती आहे सोलार सिस्टीम असे त्याला म्हणतात। तर सूर्यमालेमध्ये असणाऱ्या ग्रहांची संख्या किती आहे? तर याच्यामध्ये 9 आहे का, 8 आहे का, 10 आहे का, 11? तर लक्षात घ्या सूर्यमालेमध्ये एकूण ग्रह 9 आहेत। तर ही संख्या तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे। तर पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1। त्याच्यानंतर दुसरा आहे, हा ग्रह पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे। लक्षात घ्या की प्रश्न व्यवस्थित आहे का, की हा पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे। तर तारा म्हणजे काय तुम्हाला माहिती पाहिजे। तर लक्षात घ्या ज्याला स्वतःचा प्रकाश असतो किंवा स्वतः इतरांना प्रकाश परावर्तित करतो तर त्याला तारा असं म्हणतात। मंगळ हा ग्रह आहे, शनी हा ग्रह आहे आणि ध्रुव हा तारा खूप लांब आहे पृथ्वीपासून आणि सगळ्यात जवळचा तारा सूर्य आहे। त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, सूर्य। प्रश्न तिसरा, ग्रहाभोवती फिरणाऱ्या खगोलास काय असे म्हणतात? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ग्रह जे आहेत त्यांच्या भोवती जे खगोल फिरतं तर याला काय म्हणतात? लघुग्रह म्हणतात, परग्रह म्हणतात, उपग्रह म्हणतात, यापेक्षा वेगळे? तर प्रश्न क्रमांक तिसरा आहे तर याला ग्रहाभोवती फिरणाऱ्या खगोलास उपग्रह असे म्हणतात। त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क। प्रश्न चौथा आहे, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? कोणाला सर्वात मोठा ग्रह म्हटलं जातं? पहिला आहे शनी, दुसरा आहे शुक्र, तिसरा आहे मंगळ आणि लक्षात घ्या चौथा आहे गुरु। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे गुरु। तर गुरु हा ग्रह सूर्यमालेतील मोठा ग्रह आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड। तर यामध्ये पुढचा महत्त्वाचा प्रश्न, सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, सूर्यमालेमध्ये सगळ्यात लहान ग्रह कोणता? युरॅनस, नेपच्यून, ऑप्शन क्रमांक क प्लुटो किंवा ड पृथ्वी? तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन आहे। तर याच्यामध्ये 5व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की ऑप्शन क्रमांक क, सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह प्लुटो आहे। यामध्ये 6वा प्रश्न आहे, सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता? 6वा प्रश्न लक्षात घ्या। 6व्या प्रश्नामध्ये सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे की सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता? बुध आहे, शुक्र आहे, पृथ्वी किंवा प्लुटो? तर लक्षात घ्या 6व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सूर्याला सर्वात जवळचा ग्रह बुध हा आहे। त्यानंतर प्रश्न 7वा, कोणत्या ग्रहांमध्ये लघु ग्रहांचा पट्टा आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे की कोणत्या ग्रहांमध्ये लघु ग्रहांचा पट्टा आहे? तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन आहे गुरु व शनी, शनी व युरेनस, त्यानंतर पृथ्वी व मंगळ, मंगळ व गुरु। तर यामध्ये लक्षात घ्या की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की याच्यामध्ये या ग्रहांना लक्षात घ्या लघुग्रहांचा पट्टा कशाला म्हटलं जातं? तर यामध्ये लक्षात घ्या की मंगळ आणि गुरु तर या ग्रहांमध्ये लघुग्रहांचा पट्टा आहे आणि मंगळ आणि गुरु यांना लघुग्रहांचा पट्टा असे म्हटलं जातं। प्रश्न 8वा आहे, ध्रुव तारा कोणत्या दिशेला असतो? उत्तर दिशेला असतो का, पश्चिम दिशेला असतो का, पूर्व दिशेला असतो का, दक्षिण दिशेला? तर याच्यामध्ये लक्षात घ्या की जो ध्रुव तारा आहे तो सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की उत्तरेला हा ध्रुव तारा आकाशामध्ये पाहायला मिळतो। यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ। कोणताही तरुण तारा कोणत्या वायूचे रूप असते? हा महत्त्वाचा प्रश्न आहे। लक्षात घ्या कोणताही जो तरुण तारा आहे तर कोणत्या वायूचे रूप असते? ऑप्शन क्रमांक ए नायट्रोजन, दुसरा आहे हायड्रोजन, तिसरा आहे पोटॅशियम आणि चौथा ऑप्शन आहे ऑक्सिजन। तर याच्यामध्ये लक्षात घ्या जो प्रश्न आहे 9वा, तर कोणताही तरुण तारा कोणत्या वायूचे रूप असते? तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन आहे तर लक्षात घ्या हायड्रोजन। तर कोणताही तरुण तारा हायड्रोजन वायूचे रूप असतो। 10वा प्रश्न आहे, ताऱ्यांमधील अंतर मोजण्याचे एकक काय आहे? लक्षात घ्या ताऱ्यांमधील जे अंतर असतं ते मोजण्यासाठी एक एकक वापरलं जातं। याला प्रकाश वर्ष असं म्हणतात का, पारसेक म्हणतात का,
फॅदम म्हणतात का की दर्भ म्हणतात? तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की दोन ताऱ्यांमधील अंतर मोजण्यासाठी जे एकक वापरलं जातं, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. ताऱ्यांमधील अंतर मोजण्याचे एकक प्रकाश वर्ष असे आहे. प्रश्न 11वा, सूर्य प्रामुख्याने कोणत्या वायूपासून बनलेला आहे? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, जो सूर्य आहे तो कोणत्या वायूपासून बनलेला आहे? याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक अ ऑक्सिजन आणि हेलियम, ऑप्शन क्रमांक ब नायट्रोजन व ओझोन, ऑप्शन क्रमांक क हायड्रोजन व हेलियम, त्यानंतर ऑप्शन क्रमांक ड लक्षात घ्या हेलियम व सिलियम. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, लक्षात घ्या, हायड्रोजन व हेलियम या वायूपासून सूर्य हा बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 12वा, प्रकाशाचा वेग किती आहे? हा सगळ्यांना माहिती पाहिजे की प्रकाशाचा वेग जो आहे तो तुम्हाला माहिती पाहिजे. तर 3 लाख किलोमीटर प्रति तास, त्याचबरोबर 32 लाख किलोमीटर प्रति सेकंद, 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद किंवा 30 लाख किलोमीटर प्रति सेकंद. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, प्रकाशाचा वेग 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद. लक्षात घ्या, पृथ्वी सूर्याभोवती कशी फिरते? वर्तुळाकार फिरते, लंबवर्तुळाकार फिरते, चौकोनाकार फिरते की षटकोनाकार फिरते? तर याच्यामध्ये महत्त्वाचे ऑप्शन देण्यात आलेले आहेत की या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे की पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार फिरते. लक्षात घ्या, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. प्रश्न 14वा, पृथ्वीचा सरासरी व्यास किती आहे? 12,200 किलोमीटर, त्याचबरोबर ऑप्शन क्रमांक 2 आहे 21,500 किलोमीटर, ऑप्शन क्रमांक क आहे 12,700 किलोमीटर, ऑप्शन क्रमांक ड आहे 12,600 किलोमीटर. 12,700 किलोमीटर पृथ्वीचा सरासरी व्यास आहे. ऑप्शन क्रमांक क हे अचूक उत्तर आहे. प्रश्न 15वा, पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास त्याला परिवलन गती असं म्हणतात. किती वेळ लागतो स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास? जवळजवळ 24 तास, 12 तास, 1 महिना. तर लक्षात घ्या, पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तास म्हणजेच 1 दिवसाचा कालावधी लागतो. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या परिभ्रमणाचा म्हणजे परिभ्रमण आणि परिवलन माहिती पाहिजे. परिवलन म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि परिभ्रमण म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते. तर याचा कालावधी किती आहे? 365 दिवस, 365.25 दिवस, 360 दिवस. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब 365.25 दिवस. तर एवढा कालावधी लागतो, म्हणून लीप वर्ष आणि रेग्युलर वर्ष अशा प्रकारचा फरक तुम्हाला पाहायला मिळेल. दर 4 वर्षांनी हे लीप वर्ष येत असतं. तर पुढचा प्रश्न आपण पाहूया, चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या किती पट आहे? 1/2, 1/3, 6. लक्षात घ्या 6 पट आहे की 1/6 पट आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड 1/6 पट चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या 1/6 पट आहे. 18. सूर्यापासून निघालेला प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो? सूर्यापासून जो प्रकाश निघतो तर तो पृथ्वीवरती पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? 10 मिनिटे 19 सेकंद, 20 मिनिटे 8 सेकंद, 8 मिनिटे 20 सेकंद किंवा 16 मिनिटे. तर अशा प्रकारचे हे ऑप्शन आहेत. तर याचं अचूक उत्तर आहे की सूर्यापासून निघालेला प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी 8 मिनिटे 20 सेकंद इतका वेळ लागतो. चंद्रग्रहण कोणत्या दिवशी होते? पौर्णिमा, अमावस्या, प्रत्येक अमावस्येला. चंद्रग्रहण हे पौर्णिमेच्या दिवशी होते, त्यामुळे ऑप्शन क्रमांक अ हे हा जो आहे पर्याय अचूक उत्तर आहे. अमावस्येला सर्वत्र काळोख असतो आणि चंद्रग्रहण तुम्हाला पौर्णिमेला पूर्ण चंद्र पाहायला मिळत असेल. त्यानंतर 20वा प्रश्न, सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होते? पौर्णिमेला, अमावस्या, त्यानंतर प्रत्येक अमावस्या. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अमावस्या. तर सूर्यग्रहण लक्षात घ्या अमावस्येला होतं, कारण का हा महत्त्वाचा ऑप्शन क्रमांक ब अशा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब अमावस्या. सूर्यग्रहण हे अमावस्याला होतं. सूर्यग्रहणाच्या वेळची स्थिती काय आहे? बघा, याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुढे पाहायला मिळेल
की सूर्यग्रहण जे आहे तर याच्या वेळी लक्षात घ्या जी स्थिती आहे तर याच्यामध्ये पृथ्वी मध्ये सूर्य आणि त्याच्यानंतर चंद्र असतो. तर लक्षात घ्या पृथ्वी त्याचबरोबर चंद्र आणि सूर्य, तर लक्षात घ्या अशी रचना यामध्ये दिलेली आहे. तर याच्यामधली जी स्थिती आहे ती ओळखायची आहे. तर पहिलं सूर्य असतो का, त्याच्यामध्ये पृथ्वी असते किंवा चंद्र असतो. तर लक्षात सूर्यग्रहणाच्या वेळी जी स्थिती असते याचं अचूक उत्तर आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ज्यावेळी सूर्यग्रहण होतं त्यावेळी लक्षात घ्या की मध्ये पहिली पृथ्वी असते, त्याच्यानंतर सूर्य असतो आणि त्याच्यानंतर चंद्र, अशा प्रकारची स्थिती तुम्हाला पाहायला मिळत असेल. तर अशा प्रकारची स्थिती तुम्हाला पाहायला मिळते. तर लक्षात घ्या प्रश्न क्रमांक 22 आहे, चंद्रग्रहणाच्या वेळी स्थिती कशी असते. याच्यामध्ये पहिला चंद्र येतो, मध्ये पृथ्वी असते, मध्ये सूर्य असतो, यानंतर सूर्य असतो. तर त्यानंतर ऑप्शन क्रमांक ब, पहिला चंद्र, मध्ये सूर्य आणि त्यानंतर पृथ्वी. ऑप्शन क्रमांक क, पहिली पृथ्वी, त्याच्यानंतर चंद्र आणि त्याच्यानंतर सूर्य. तर अशा प्रकारची रचना तुम्हाला पाहायला मिळेल. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे चंद्र, पृथ्वी आणि सूर्य. तर सुरुवातीला चंद्र असेल, त्याच्यानंतर मध्ये पृथ्वी आणि त्यानंतर सूर्य चंद्रग्रहणाच्या वेळी तुम्हाला स्थिती पाहायला मिळतील. तर लक्षात घ्या भारताने अवकाशात सोडलेला पहिला उपग्रह कोणता. आर्यभट्ट, स्पुटनिक किंवा व्हायझर. तर यामध्ये जो महत्त्वाचा प्रश्न आहे, पहिला जो उपग्रह सोडण्यात आला तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आर्यभट्ट. आर्यभट्ट हा भारताने अवकाशात सोडलेला पहिला उपग्रह आहे. 19 एप्रिल 1975 रोजी हा उपग्रह आहे भारतामार्फत हा अवकाशात सोडण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 24, चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती कोण. नील आर्मस्ट्रॉंग, राकेश शर्मा, कल्पना चावला. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की नील आर्मस्ट्रॉंग. तर हा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती ठरलेला आहे. वातावरणात सर्वाधिक प्रमाण कोणत्या वायूचे आहे. नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड. तर लक्षात घ्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हे नायट्रोजन या वायूचे वातावरणामध्ये सर्वाधिक प्रमाण आहेत. याच्यानंतर 26वा प्रश्न, कोणता वायू सूर्याच्या अतिनील किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करतो. ऑक्सिजन, नायट्रोजन, ओझोन. तर लक्षात घ्या ओझोनचा लेअर आहे तर याच्यामुळे अतिनील किरणे लक्षात घ्या की पृथ्वीवरती येण्यापासून वाचतात आणि याच्यामुळे आपलं संरक्षण होतं. त्यामुळे अतिनील लक्षात घ्या किरणांपासून ओझोन हा वायू आपले संरक्षण करतो. लाल ग्रह म्हणून कोणता ग्रह ओळखलं जातं. याच्यामध्ये शुक्र, शनी, मंगळ किंवा बुध. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लाल ग्रह म्हणून मंगळ या ग्रहाला ओळखलं जातं. प्रश्न 29, लक्षात घ्या सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता. गुरु, शुक्र, मंगळ किंवा युरॅनस. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सर्वात तेजस्वी ग्रह म्हणून ज्याची ओळख आहे तर असा ऑप्शन क्रमांक ब, सूर्य हा ग्रह आहे. 29व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. याच्यानंतर स्वतःभोवती लक्षात घ्या स्वतःभोवती कडे म्हणजे रिंग असलेला सर्वात ठळक ग्रह कोणता. नेपच्यून, मंगळ, शनी किंवा बुध. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की शनी या ग्रहाभोवती कडे असते आणि त्याच्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता. फोबस, टायटन, चंद्र, गॅनिमेड. तर सगळ्यांना माहिती आहे पृथ्वीचा एकच उपग्रह आहे तो आहे ऑप्शन क्रमांक क, चंद्र. 32, हॅलेचा धूमकेतू किती वर्षांनी एकदा दिसतो. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे हॅलेचा धूमकेतू किती वर्षांनी एकदा दिसतो. तर लक्षात घ्या 50 वर्ष, याच्यानंतर 76 वर्ष, 100 वर्ष किंवा 150 वर्ष. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दर 76 वर्षांनी हॅलेचा धूमकेतू दिसतो. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला सकाळचा तारा किंवा संध्याकाळचा तारा असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक अ बुध, ब शुक्र, क शनी आणि ऑप्शन क्रमांक ड नेपच्यून. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सूर्यमालेमध्ये शुक्र या ग्रहाला सकाळचा तारा ओळखला जातो म्हणजेच त्याला संध्याकाळचा तारा देखील म्हणतात. प्रश्न क्रमांक 34, पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती कोणत्या दिशेने फिरते. पूर्वेकडून पश्चिमेकडे,
लक्षात घ्या, उत्तरेकडून दक्षिणेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे. तर पृथ्वी ज्या दिशेने फिरते तर त्याचं अचूक उत्तर आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे. ऑप्शन क्रमांक क या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. 35वा प्रश्न, कोणत्या ग्रहाचा दिवस हा त्याच्या वर्षापेक्षा मोठा असतो? कोणत्या ग्रहामध्ये दिवस हा वर्षापेक्षा मोठा आहे? तर याच्यामध्ये मंगळ, शुक्र, गुरु आणि युरेनस. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की शुक्र ग्रहाचा दिवस त्याच्या वर्षापेक्षा मोठा असतो. विश्वाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? बायोलॉजी, कॉस्मॉलॉजी, जिओलॉजी, सायकॉलॉजी. तर यामध्ये विश्वाचा ज्यामध्ये अभ्यास केला जातो तर त्याला कॉस्मॉलॉजी असे म्हणतात. याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाची घनता पाण्यापेक्षाही कमी आहे? पृथ्वी तर नाहीच आहे, शुक्र, त्यानंतर शनी आणि मंगळ. तर यामध्ये अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, शनी. तर शनी या ग्रहाची घनता पाण्यापेक्षाही कमी आहे. तर अशा प्रकारे BEd CET संदर्भात जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञानावरती आजचा आपण प्रश्न सराव पाहिला. तर BEd CETचे रेग्युलर लेक्चरसाठी आणि मोफत कोचिंगसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये.